गुड मॉर्निंग. आज खूप महत्त्वाचा आणि खूप छान असा दिवस आहे, कारण आज अवीचा बर्थडे आहे आणि त्याला 60वं वर्ष लागलं आहे आज. सो आजचा दिवस आज आम्ही पुण्यात आहोत आणि अगदीच असा छान साधा सेलिब्रेट करणार आहोत. आमचा मित्र आला आहे, सुशील आला आहे आमच्याबरोबर आणि आज आम्ही लंचला जाणार आहोत एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये आणि मग देवळातही जाणार आहोत. तर असं छोटं छोटं काय काय आहे, तर म्हणून म्हटलं की आजचा चांगला दिवस आहे तर तो तुमच्याबरोबर शेअर करावा आणि तसाही तो शूट झाला की आपल्या मेमरीमध्ये कायमचा राहील. सो असा हा प्रयत्न. तर बघूया काय काय घडतंय आजच्या दिवसात. अजून आंघोळी पांघोळी व्हायच्या आहेत, त्यामुळे चहा झालाय आणि अवी आत्ता चालतोय. त्याचं ते चालणं काही सुटत नाही. सो आमचा इथे बाहेर पॅसेज खूप मोठा आहे, तर त्याच्यात तो चालतोय. लकीली आत्ता पाऊस उघडला आहे, त्यामुळे इथे गच्चीत छान वाटतंय. आणि आता तयारी चालली आहे. सुशील हा माझा मित्र जो आहे शाळेतला, तर तो खूप छान फुलांची सजावट करतो, खूप छान रांगोळ्या काढतो, म्हणजे खूप ह्यूज रांगोळ्या. सो आज तो छोटी मोठी फुलं घेऊन आला आहे, म्हणजे 2-3च फुलं आहेत रादर. गुलाब आहेत, सोनचाफा आहे, मोगरा आहे, बकुळ आहे. तर तो काय काय अरेंज करतोय, बघूया काय करतोय. तयारी सुरू झाली आहे. आमच्या फुलवाल्यांनी फक्त गुलाबच आणलेले आहेत. काय हो, फक्त गुलाबच का आणलेत? गुलाबांमध्ये प्रेम जास्त असतं ना, असं कोण म्हणाल? ही बादली जी काय घेतली आहे तू, त्याच्यावर वाटतं ही फुलं घेऊन कुठे जायचंय. फुलं जास्त क्रॉप नको करू. ती बाटल्यांची साईज बघ, आपल्या बरण्यांची. हे करतो ना, तुम्ही आणि काय डेकोरेट करणार आहात? आमचं घर कसं काय ते अजून ठरवलेलं नाही. आता सध्या आम्ही एंडीमधनं बाहेर पडलेलो आहे. आता ठरवायचं की काय काय गोष्टी करायच्या त्याच्यात. अरे अरे अरे, फक्त गुलाब घेऊन आलाय हा माणूस. असे ते पण 2 रंगांचे. कुठला दुसरा? एक पीच कलर आहे, पीच कलर आणि रेड कलर. एवढ्यात आता आपल्या घराची सजावट होणार आहे आणि मोगरा आणि सोनचाफा आहे. तर चालू द्या. झालं का? अजून एक करतो ना, 2 होते छान मस्त. व्हेरी गुड. ठेवा बघू आमच्या डेकोरेशनच्या रॅकवर. तुम्ही काय हल्ली फुलं लावतच नाही हो आमच्या बरण्यांमध्ये. आता बरण्यांवर झाकणं आली, अर्थच नाही त्याला काही. गुड. अजून एक छोटीशी दे ना, याच्यापेक्षा छोटी असेल ना. ती काय शेजारची, त्याच्यापेक्षा छोटीच आहे. डे बॉय फिजिओथेरपीचे एक्सरसाइजेस करतोय, कारण मसल टिअर झालाय त्याचा. सो झालं का हो? आलो, थांबा. आता काय कुठे ठेवताय? ठेवा. ती पाण्याची बाटली काढा पण बाजूला. नाही तिथे नाही. हां, ती पाण्याची पिवळी बाटली बाजूला काढा. अहो ते आमचं ते हे पडेल ना त्याच्यावरचे मशरूमच्या कळ्या. हां ठीक आहे, नॉट बॅड. व्हेरी गुड.
आता हे तुमची तुटलेली फुलं आहेत ती जरा वेगळ्या डिशमध्ये ठेवा. म्हणजे ती टाकू नका. ती कालची जी ही आहेत चाफ्याची फुलं काल ठेवलेली आणि ही जी फुलं आहेत ही एकत्र करून ठेवण्यात येतील. कसा बनवायचा हे काय आता फुलं साफ केल्यानंतर ज्या पाकळ्या उरतात त्याचा मल्टी कलर गुलकंद आपण बनवू शकतो. तुम्हालाच खायला देतो मग तो मल्टी कलर्ड गुलकंद. तुम्हाला व्हरायटी करायची असेल तर पानं, साठे, देठं आणि पाकळ्या हे यूज करून आपण वेगळ्या प्रकारचा एक गुलकंद आपण वेगळी रेसिपी करूया आज. आणि डोंबिवलीला विकूया मग. विकूया. लेवल डेकोरेशन बघायचं असेल तर ट्रेमध्ये अशी फळं ठेवली आहेत, त्याच्यात एकच पेर आहे, बाकी सगळे ॲपल आहेत. नाही ग, चाफा, सोनचाफा. आणि ह्या बरण्यांमध्ये एक ती रिकामी आहे हो जोशी, ती भरायची. बरं नाही या त्याच्यात दालचिनी म्हणजे काय ठेवायचं म्हणून ठेवलंय. मी ह्या काचेच्या बरण्या आत्ता एका गिफ्ट हॅम्परमध्ये आल्या होत्या, त्या रिकाम्या करून त्याच्यात असं वापरासाठी इकडे आणून ठेवल्या आहेत. दाणे, पिस्ता, बदाम, दालचिनी चहासाठी लागते मला, अशी आहे. आता अगं बाई खूप खूप गोष्टी आहेत आपल्याकडे. ठरवा आता काय ठेवणार आहात त्याच्यात. हे काय, अंजीर आता ह्या बरणीमध्ये जातील. पण हे सगळं कशासाठी ठेवलेलं आहे हे मला काही अजून कळत नाही आहे. कोणीच येणार नाही हो जोशी आपल्याकडे. दर्शन त्यानंतर प्रसाद. बाबा बसलेत, दर्शनाला बसलेले आहेत. आशीर्वाद आशीर्वाद. तो मेडिटेशन करतो, इकडे ये. नुसती मस्करी करत राहायचं. सुशील असेल तर चहाचं पातेलं असं कायम गॅसवर असतं. दर 2 मिनिटांनी त्याला चहा लागतो. आणि त्याच्याबरोबर मला सुद्धा. वेटिंग फॉर दी चाय. नुसते फोन. आता आम्हाला जायचं आहे लंचला. वाजलेत 10:30 आणि हा माणूस अजून फोनवर आहे. कसं वेळेत जेवणार होता मी. भक्तगण जमलेले आहेत. शुभेच्छांचा वर्षाव. अविनाश नारकरांवर केला गेला शुभेच्छांचा वर्षाव. वाफाळलेला गरम गरम चहा देण्यात आलेला आहे. हे सगळी सजावट केल्यामुळे ह्या माणसाला हा चहा दिला गेलेला आहे. कसा झालाय? सुंदर अप्रतिम चहा झालेला आहे. हे कंपल्सरी आहे उत्तर. असे फोन वाजतातच आहेत. हा माझा इकडचा पुण्याच्या घराचा युनिफॉर्म आहे, कारण हा एक ड्रेस इथे ठेवल्यामुळे हा युनिफॉर्म झालेला आहे. अशी तयारी झाली आहे. बड्डे बॉयला औक्षण करायचं आहे, पण इथे या घरात निरंजन नसल्यामुळे आता येताना निरंजन घेऊन येणार आणि मग संध्याकाळीच मला वाटतं मी औक्षण करेन. आणि संध्याकाळी 5 पक्वान्न पण ठेवायचे आहेत. तर असं गजरा बिजरा घालून चंद्रकोर लावून मी नटलेली आहे. आता आम्ही निघतोय लंचला. भेटूया तिथे. बड्डे बॉयला घेऊन जेवायला तयार. उघडत का नाही? चला फॉलो मी. हाय तनू. नमस्कार. कसे आहात तुम्ही? काय पिताय?
रस्सम ना. सुरू केलेल्या ब्लॉग मध्ये ही फुलं ऍड झालेली आहेत. आणखी कुठे मिळाली हो तुम्हाला ही? भेटली की मिळाली? या 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 जॉईन द गँग. अभिनंदन मान्यवरांचा आभार. विजेते कोण आहेत पण? मान्यवर आणि विजेते दोघंही आहेत. मग आम्हाला जा पूजा असते. मान्यवरांच्या आभारला आम्हाला निशिगंध हवा. हा विजेत्यांचं अभिनंदनला तुम्ही बुके द्या. इथे येला याला. अरे मारा तू पण ये. चला या ठरवा. तू तिकडे जा म्हणजे तिकडे होईल. अभिनंदन. खूप शुभेच्छा. यापुढे सगळं आयुष्य छान झालं. ये फोटो नाही काढत आहे मी. अप्रतिम. थँक्यू धन्यवाद. आज अत्याश्री मध्ये निशिगंधाचा दरवळ. सुवास आलेलं आहे स्टार्टर. आम्ही दत्तनगर शेव म्हणून या पाकळ्या खाण्यात येणार आहेत. आता बास आता. जो बडा आहे हा या रेड चटणी बरोबर खायचा आहे. टोमॅटोची चटणी आहे. उशीर झाल्यामुळे माझ्या प्लेटमध्ये स्टार्टर टाकल्या ते पोटात जात आहे. त्यामुळे तसं दाखवायला काही शिल्लक नाही. हम यहाँ से स्टार्ट करते हैं. ये हमारा सैम्पलर है. इसमें टोटल 14 बोल्स है जो कि सब बेस है. इसमें 3 राइस है और 1 साइड डिश है. तो हम एक एक करके एक्सप्लेन करते हैं कि इसके साथ क्या ऑप्शंस आते हैं, क्या बेस्ट होता है. मैं वो बताऊंगा. जो सही लगा आपको वो ऑर्डर करेंगे. यहाँ से हाँ ये हमारा स्ट्यू माइल्ड कोकोनट बेस करिए. इसके साथ मिक्स वेजिटेबल, पनीर, मशरूम, चिकन, मटन बॉन्स आता है. इथे सगळ्या डिश पहिल्यांदा टेस्ट केल्या जातात आणि मग त्या टेस्टरमध्ये म्हणजे त्या ग्रेव्हीजमध्ये काय काय कॉम्बिनेशन जाईल, कुठले व्हेजिटेबल्स जातील, पनीर जाईल का, मशरूम जाईल का, हे सगळं सांगितलं जातं. आणि मग आपल्या टेस्टनुसार आपण ते कॉम्बिनेशन्स तयार करायची आणि ऑर्डर द्यायची. टेस्टर तर सगळे फारच छान होते. त्यामुळे सगळ्याच गोष्टी टेस्ट केल्या गेल्या. 3 प्रकारचे राईस होते आणि बाकी सगळ्या करीज होत्या. हे सुरणाचे पॅटीस टाईप आहेत. लॅम्ब कटलेट या आपलं फूड आलेलं आहे. असं म्हणेपर्यंत तोंडात गेला. आता तो चावायला थांबायचं तरी उन्हात गेल्यावर मॅगी बाहेर. आता कर्ड राईस जो आलेला आहे तो त्याला वाली कोण आहे हे जरा कळत नाहीये. आमचा एकच वाली आता शिल्लक राहिलेला. तू खाणार आहे ना कर्ड राईस? आहे 2 वाली 2. अदरवाईज वाली आणि सुग्रीवाचे कर्ड राईस खाणार आहेत. अदरवाईज तो हेवी होणार आहे.
म्हटलं ते होऊन घेत नाही. ते वाटच बघतात तुम्हाला त्यांच्या हो आता मी कसं आल्या त्यांनी गर्दी अविनाश नारकर यांचे साठी पदार्थ. Happy birthday to you. नाव याचा कार्यक्रम आहे का? परत एकदा आता वाटी लावून डायरेक्ट वाटी. कायम तरी तू वाटी बरोबर आपली अशी. इकडून बरोबर ये इकडे. पण काय आहे? नको नाही काय एवढ्या वाटा कशाला आणले? त्याला देते मी काहीच खाल्लं. तुला काय करायचं? तू मध्ये बस. का तू इथे बसतेस, इथे येऊन बसतेस? ये आ रहा है क्या सब देखो क्या? हाँ. हे काय? काय मम्मी काय लहान आहे? 8 वर्षाचा झाला होता. त्याच्यानंतर अरे वाह. व्हिडिओ नाही आला. सरप्राईज गिफ्ट. थँक्यू. बाबांकडचा बॅलन्स आहे अजून. वा सगळे आपापल्या गप्पा मारतात. ओके. करत असतो. ही बया झोप. अरे हो, तू आत्ताच शिवाजी मंदिर चाललास तू. रवी देवदरचे ना? उज्ज्वलाचा उद्या बर्थडे आहे त्यामुळे आम्ही तिच्यासाठी शॉपिंग करायला आलोय पण तिला माहितीच नाहीये की आपण तिच्यासाठी शॉपिंग करणार आहोत. सो आता तिला सरप्राईज दिलं. तिला वाटत होतं हे शॉपिंग माझ्यासाठी चाललंय त्यामुळे अगदी ह्या शॉपिंगमध्ये हिरिरीने उत्साहाने भाग घेतला होता तिने आणि वेगवेगळे पीस सिलेक्ट करत होती. हे 2 मेंबर बसलेत शॉपिंगला. ते शॉपिंग झाल्यानंतर आपल्याला आपल्यासाठी पण बघायला पाहिजेच ना काहीतरी. आता या सगळ्यांच्या काय बघायचं? पटियाला बघणार आहे मी. पटियाला किंवा अशी धोती टाईप पॅन्ट कॉटन वाली. आमच्या या मेंबरने चहाचं जुगाड केलेलं आहे. फायनली चहा माझ्या नावावर येऊ नको, स्वतःला प्यायचा आहे तर मला प्यायचा म्हणून मी सरांना द्या. चहाचा जुगाड. चहाचा जुगाड. शॉपिंग झालंय. शॉपिंग केलं ना? काय केलं शॉपिंग? ड्रेस घेतले, ड्रेस घेतले 2 मस्त पैकी. खूप छान आपल्याला गंमत मिळाली आहे आणि ते सुशील असल्यामुळे सुशीलच्या डोळ्यांनी ते हेरलंय आणि आपल्याला गंमत मिळाली आणि ती गंमत आहे
सोनचाफा आहे, हा पांढरा चाफा आहे आणि याची काय चायनावाली चायना जाते. चायना या जातीचं नाव आहे चायना. 3 जाती आहेत त्याच्यात, चायना, सौंदर्य आणि सिंहाचल. बर, त्यातली ही चायना जात आहे. वर्षातनं एकदाच बहार येतो. वर्षातून एकदा, परत सांग. तू बोल, मी सांगतो तू बोल. वर्षातून एकदाच बहर येतो म्हणे याचा, आणि खूप फुलं असतात. त्यातली ही आपल्याला सापडली आहेत. तर हे स्वामींना व्हायला आता आपल्याला सापडली आहेत. बर्थडे बॉयला ही डेड्यात येत आहेत. इथे मी बसलो म्हणलं मोठी फुलं इथे आहेत. बर्थडे बॉय आता हा स्वामींना फुलं वाहणार आहे. ये आता कसबा गणपतीला आलोय आपण. कसबा गणपतीचं दर्शन घ्यायचंय आणि मग मठात जायचंय. जर तिकडे मला मिळालं शूट करायला तर मी त्याचं दर्शन तुम्हाला पण देणार. गणपती बाप्पा मोरया. आज प्रसादाचे गजरे मिळतात, हा एक मिळाला. स्वामींचं छान दर्शन झालंय, जे तुम्ही सुद्धा बघितलं. मला वाटलं नव्हतं की मला व्हिडिओ शूट करता येईल का, पण तुमच्या दर्शनाचा योग होता आणि तो करता आला. मला ही पोथी मिळाली आणि खूप छान वाटलंय. खूप शांत दर्शन झालंय आणि वाढदिवसाच्या दिवशी खास करून असा आशीर्वाद आवश्यकच असतो. आणि आज अभिला कसबा गणपतीचा स्वामींचा आशीर्वाद मिळाला. खरंच खूप छान समाधानी वाटतंय. श्रीमंत दोघांनी म्हणा, दगडूशेठ महागणपती देवता अखंड कृपाशीर्वाद शरीरे उत्तम जन्मदिन निमित्त विशेष दगडूशेठ हलवाईचं दर्शन झालंय. सुशील लपतोय, सुशील लपू नको. आणि आता खूप धमाल झालाय, पण सुशीलचे उत्साही प्लॅन्स आहेत. आता अभिनय म्हणून सांगतो, औक्षण करणे, पंचपक्वादांनी काय काय करणे, डेकोरेशन करणे वगैरे, आणि त्यात आता मला खिचडी लावायची. सो मला माहित नाही काय आता काय आणि किती वाजता होणार आहे. 12 वाजायच्या आत तरी हा बर्थडे संपणार आहे की माहित नाही. पण गेल्यावर चटा पटापटा औक्षणाची तयारी करून, कारण मी म्हटलं तसं निरांजन नव्हतं जे आता घेतलंय. म्हणजे हे नवीन घर आहे म्हणून फक्त दगडी दिवा आहे तिकडे, निरांजन नव्हतं. सो आता गेल्यावर पटापटा तयारी करायची आहे. पण अजून इथून पोहोचायलाच आम्हाला किमान अर्धा तास लागणार आहे. तर बघूया. खिचडीची तयारी झाली आहे. आता
फक्त कुकरमध्ये फोडणीला टाकायची, डाळ तांदूळ टाकायचे आणि शिट्ट्या काढायच्या. तोपर्यंत सुशील औक्षणाची तयारी करतात. सो झाली औक्षणाची तयारी. मंद लाईट चांगला वाटतो. ओके नाही बघू बाई, हे बघा होम लाईट कशाला. अशी औक्षणाची जय्यत तयारी आहे. बाय दॅट टाईम आता माझी खिचडी पण तयार होईल. निशिगंध आलेला आहे आपल्याकडे. असा माहोल क्रिएट केलेला आहे, असं वाद्य लावलेलं आहे, फुलंच फुलं. त्याच्यात काय आहे बघू. सरप्राईज सरप्राईज असं सरप्राईज आहे. टॉवेल कसा आहे तो, छान वाला पण नाही आहे टॉवेल. असा टॉवेल झाकून ठेवलाय कारण आवीला कळायला नकोय. आणि अशी तयारी झालेली आहे आणि आता औक्षण करण्यात येणार आहे. चला 12 वाजायच्या आत त्या. आणि आमचा कुकर आता शिट्टी होण्याच्या मार्गावर आहे. लवकरात लवकर जेवण मिळण्याची शक्यता आहे. आपण बसा, पाणी प्या. बासा एवढे लाईट आता. होय होय. ह्याला नुसते भगभगीत पांढरे लाईट हवे असतात आणि जे मला अजिबात नको असतात. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. इकडे जाऊन लाव ना, पिवळा हिरवा घ्या. माहोल हे असं वाटलं पाहिजे ना. हे औक्षण झालं की अजून पंचपक्वान्न. उर्वरित बातम्या नाही आई ग, कार्यक्रमाचा उर्वरित भाग बाकी आहे. तो म्हणजे पंचपक्वान्नांसहित खिचडी जेवणी. आता हे काय स्क्रिप्ट रायटर वेगळे आहेत आमचे. थांबा जरा. प्रमुख पाहुण्यांना स्थानापन्न करण्यात येत आहे. बसा बसा. औक्षण तुम्हीच करणार आहात का? आम्ही करणार आहोत ना. हा आता हे काय ओटी भरताय? आई पडला उत्सव मूर्तींना उत्सव मूर्तीचा सत्कार. कमाल अशी टोपी आणलेली आहे. उत्तम. पुढे आता शेला. मंडळातर्फे. कुठलं मंडळ कुठलं आहे? मी पण दिसले पाहिजे इथे. अहो उभं नका राहू. आता औक्षण करायचंय तुमचं. हे करतच आहे मी शूट सगळं. धन्यवाद. टाळ्या. आता कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये जे औक्षण आपण होते ना बघा. पल्लू पहिल्यांदा चालू करा. केलं चालूच आहे ना. फेविकॉल ना आता. वा 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 वा. पेढा.
नाही नाही बघ हे कर ना. अरे डाव्या लाल पेढा. हॅपी बर्थडे. काय देऊ उच्च उच्च इथे आता परत मग कमरेचा काटा बिचारीचा. उभे राहा आता. उभे राहिले तर राहते आता तर उभे राहा. उभा घेऊ का आडवा घेऊ काय करायचं तू सांग. आडवा हॅपी बर्थडे. पुरं दिसून दे तुला अजिबात दिसत नाही. हॅपी बर्थडे. हं. आता वाढदिवस पार्ट 2. हा केक आणलेला आहे. त्याची फुलंच मला इतकी आवडली आहेत. कलर कॉम्बिनेशन त्याचं इतकं सुंदर आहे आणि ही फ्रेमही इतकी छान दिसते. आजच्या दिवसातला शेवटचा केक. चालू झालंय ना ते. अरे वा मंद असा धूर येतोय छानपैकी. काय हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अबेबी. हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. Happy birthday to you. Light, camera, action. Nice. हॅपी बर्थडे. थँक्यू लंबा. अप्रतिम केक आहे. अप्रतिम केक आहे. ये वा वा. आता काय आता काय चल ना ही वेळच नाहीये आता. कसली पान आहे ती. इकडं आपण जेव्हा इकडं मागून की घ्यायची बांधायची मैदाला घेऊन. एखाद्यावर मूड वाटतो. अशी आमची पंचपक्वान्नांची थाळी तयार झालेली आहे. चल लवकर. या असा खाना बनवा. अरे बाबा माझे. या बापरे. हो मोदकर घालायच्यात. आई सांगा बघू. तरी पंचपक्वान्न बघा. हा आंबा मोदक म्हणजे उकडीचा आंबा मोदक हे आईने केलेलं म्हणजे आमच्या सासूबाईंनी केलेलं हे श्रीखंड घरी बनवलेलं. हा मोहनथाळ. त्याच्यानंतर हा राजवाडी पेढा आणि हे फ्रूट श्रीखंड. ह्या कोथिंबीर वडी आणि हे पल्लूने म्हणजे ऐश्वर्याने केलेला हा टोमॅटो भात. आता ह्याच्यावर असं तूप सोडलं जाईल आणि या पंचपक्वान्नांचा आस्वाद मी म्हणजे उत्सव मूर्ती आज तुपाची धार. वा 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 वा. धन्यवाद. हा धार दिसत नाही ना तर चपटा चमचा नाही आमचा. बापरे बापरे. हा धार दिसू दे. बापरे. ओ
वाढदिवसाचे सांगता. कोड कौतुक. घर सुद्धा मावळलं, लाईट्स पण मावळले. हाय ग. हात प्रक्षालन, हस्त प्रक्षालन. हस्त प्रक्षालन. मागणी लोकांचे चूल नका बनवू. चाय. वा वा, धन्यवाद. थांबा, वाटलं आता काय हाय ग. तोच नॉवेल जो बघायची घातला. हे दिलं तर हाट दिलं तर मला लेक्चर. हे काय आता काय बोलायचे ते काही इटे बोलायचे त्या. शी. ह्याचा उद्या गुलकंद बनवणारे शानावले. तुला जायचंय पान? बरोबर आहे. तर अशा रीतीने हा आजचा दिवस इथे संपन्न होतोय. पण खूप छान दिवस गेला. मस्त. सगळ्यांचेच आशीर्वाद मिळाले, गणपती बाप्पाचा, स्वामींचा, सगळ्या मोठ्या माणसांचा आणि अशा मित्रासारखं सगळ्यांकडून प्रेम मिळालं. उज्ज्वला आपल्याबरोबर होती, अमित, सोनाली, सगळेच तनू. त्यामुळे असं खूप छान ब्लेसिंग्स मिळालेला, प्रेम मिळालेला असा हा सगळी ना, सगळी म्हणजे आज एकत्र आलेली सगळी माणसं, जीवाला जीव देणारी आणि म्हणजे आनंदाच्या क्षणांचा सोहळा साजरा करणारी अशी सगळी गोड माणसं सगळी एकत्र होती. आणि खरंच आजचा हा 59वा वाढदिवस म्हणजे 60व्या वर्षातलं हे पदार्पण खूपच छान शुभेच्छांच्या. आणि आज तो आमच्या पुण्यातल्या घरात असा खूप छान साजरा झाला, पुण्यातल्या घरात. त्यामुळे मला खूप खूप आनंद होत आहे. तर असेच तुम्ही सुद्धा तुमचे आशीर्वाद असेच आमच्या दोघांच्याही पाठीशी ठेवा आणि ते असू द्यात. त्या शुभेच्छा तुमच्या असतातच कायम, पण अशाच त्या भरभरून शुभेच्छा, भरभरून प्रेम आमच्या पाठीशी असू देत आणि अवीच्या पाठीशी खास करून असू देत, कारण आज त्याचा दिवस आहे. सो तुमच्याकडून मी त्याला विश करते हॅपी बर्थडे वन्स अगेन. असाच मोठा हो आणि खूप छान आनंदी राहा, सगळ्यांची काळजी घे, मज्जा कर. थँक्यू. तर आज इथेच थांबवूया ह्या छान नोटला. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.